दे हो. आज एक सत्य कथा सांगतोय. 3 मुलं असतानाही आजी एकटे. एक देवाघरी गेलाय आणि बाकी दोघांनी घराबाहेर काढले. आज सकाळी पहाटे घड्याळ 4:30 वाजले होते. आसपास अजून अंधार होता. थंडी इतकी होती की श्वास घेतानाही अंग शारून जात होतं. आणि त्या थंडीत रस्त्याच्या कडेला एक आजीबाई एकट्या शांतपणे उभ्या होत्या. हातात एक छोटीशी जुनी पिशवी, अंगावर झिजलेली साडी, चेहऱ्यावर खोल गेलेल्या आठ्या आणि डोळ्यात असं काहीतरी होतं जे शब्दात सांगता येत नव्हतं. मनात एक विचार आला, या आजी इतक्या पहाटे इतक्या थंडीत इथं का उभ्या असतील? तो विचार मनातून जातच नव्हता. पाय आपोआप त्यांच्या दिशेनं वळलं. मी जवळ गेलो आणि हळूच विचारलं, आजी, अहो इतक्या सकाळी कुठे चाललात? थंडी आहे. त्या शांत आवाजात म्हणाल्या, मार्केटला चालले बाळा, मार्केटला. मी पुन्हा विचारलं, अहो आजी, मार्केटमध्ये काय काम करता का? आणि मग ज्या शब्दाने माझं काहीच अक्षरशः चिरून गेलं त्या म्हणाल्या, बाळा, मी फुलांच्या मार्केटमध्ये जाते. लोकांनी टाकून दिलेली खाली पडलेली जादा फुलं असतात ना, ते फुलं वेचते, त्याचे हार करते आणि मग ते हार रस्त्यावर विकते. क्षणभर काहीच बोलू शकलो नाही. मी विचारलं, अहो आशे, मग नवीन फुलं घेऊन का विकत नाही तुम्ही? त्या हसल्या, पण ते हसू हसणं नव्हतं. ते वेदनेचं, जगण्याचं, नशिबाशी झुंज देणारं हसू होतं. त्या म्हणाल्या, अरे बाळा, नवीन फुलं घ्यायला पैसे नाहीत, म्हणून देवानं टाकलेली मी फुलं उचलते आणि त्यातून माझं पोट भरते. त्या क्षणी मन सुन्न झालं. मी विचारलं, अहो आजी, वयाच्या 70व्या वर्षी हे सगळं? थंडी नाही वाजत, थकवा नाही जाणवत? आणि तेव्हा आजी जे बोलल्या ना, ते ऐकून अंगावर अक्षरशः काटा आला. ते म्हणाल्या, अरे बाळा, मला 3 मुलं होती. त्यातला एकच मुलगा मला सांभाळायचा आणि तोच देवाघरी गेला. क्षणभर सगळं जग थांबल्यासारखं वाटलं. त्या पुढे म्हणाल्या, मोठी 2 मुलं आहेत, पण त्याने कधीच माझी जबाबदारी नाही घेतली. तो मुलगा गेला आणि त्याच्या 2 चिमुकल्या मागं राहिल्या मुली. मी विचारलं, मग त्या मुली? आजींचा आवाज थरथरला. त्या म्हणाल्या, त्या माझ्याजवळच राहतात. मुलगा गेल्यावर त्यांची आई 2 मुलींना माझ्याकडे सोडून सासरी निघून गेली. माझं डोळं भरवून आलं होतं. आजी पुढे म्हणाल्या, लेकरा, मी रोज बाहेर पहाटे पडते. 7 वाजेपर्यंत फुलं घेऊन घरी येते. मुलींसाठी स्वयंपाक करते, त्यांना शाळेत पाठवते आणि मग 9-9:30ला हार बनवून विकायला बसते. मी हळूच विचारलं, आजी, एवढं सगळं होतं का? त्या शांतपणे म्हणाल्या, नसलं तरी करावंच लागतं बाळा. माझी व्यथा कोणाला सांगणार? आज तू विचारलंस म्हणून सांगितलं. नाहीतर आजकाल कोणाकडे वेळ आहे दुसऱ्याचं दुःख ऐकायला? ते एका वाक्यानं मन पूर्ण भरून आलं. मी म्हणालो, आजी, मी तुमच्यासाठी काही मदत करू का? त्या हसून म्हणाल्या, बाळा, तू हे विचारलंस यातच माझं समाधान आहे. देव जितकं कष्ट द्यायचे ते देईल. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. तोच माझा आधार आहे. मी विचारलं, आजी,
मोबाईल आहे का? त्या म्हणाल्या, अरे बाळा, इथं नीट चप्पलही नाही, मोबाईल कुठून असेल? मन अजून जड झालं. मी त्यांना माझा नंबर कागदावर लिहून दिला आणि म्हणालो, आयशे, कधी काही अडचण आली ना, रात्री अपरात्री फोन केला तरी चालेल मला. त्या क्षणी त्या आजींच्या चेहऱ्यावर एक शांत समाधानाचं स्मित उमटलं, जणू कोणीतरी त्यांच्या दुःखावर हळूच हात ठेवला होता. निघताना मी त्यांच्या पाया पडलो तेव्हा त्या पटकन म्हणाल्या, बाळा, माझ्या पाया नको पडूस. पाया फक्त देवाचेच असतात. माथा टेकायचा असेल ना, तो फक्त देवाच्या चरणी. श्रोते हो, इतक्या दुःखात, इतक्या संघर्षात ही आजही आजी किती सकारात्मक आहेत. देवावरचा त्यांचा विश्वास माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आणणारा होता. आज एक गोष्ट नक्की शिकायला मिळाली, देव आहे आणि तो आपलं कर्म पाहतोय. आजी आजही आपलं कर्म प्रामाणिकपणे करत आहे आणि म्हणून कदाचित देव त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. श्रोते हो, अशा माणसांच्या पाठीशी नक्की उभं राहा. देव तुम्हाला कमी करणार नाही.